पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड कडकडीत बंद पाळण्यात आला. दिनांक 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 27 निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निरपराध लोकांना गोळ्या घातल्यात. या धर्मांश दहशतवादी पशूंच्या निषेधार्थ मुदखेड शहर बंद ठेवण्यात आलं होतं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान चालीसा समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने मुदखेड बंदची हाक दिली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुदखेड शहरातील सुभाषगंज मोढा, छत्रपती शिवाजीनगर, सराफ लाईन, नांदेड रोड भागातील रेल्वे स्टेशन एरिया, गुजरी व शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत या घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर एका निवेदनाद्वारे भारत सरकारला दहशतवाद्यांचा व यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कार्यवाही करावी, पाक व्यापत काश्मीर मुक्त करावं, जेणेकरून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट होतील. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी देत श्रद्धांजली वाहण्यात आली आणि या भयाड हल्ल्याचे पाकिस्तान आणि दहशतवादींना चोख उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान चालीसा समिती व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज.